काय मंडळी कशी आहे? तर चला आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. छोटासाच आहे पण छान आहे. तर 2-3 दिवसापासून सतत पाऊस वगैरे चालू होता आणि बेबीलाही अंघोळ नव्हती घातली. तर आज त्यांनी सकाळी सकाळीच उलटी केली, तर मग नाकातोंडातून केली होती. तर आम्ही इतकं जास्त घाबरलो ना, तर मग त्याला अंघोळ वगैरे घातली आणि मग डॉक्टरकडे नेलं. तर ताईनं तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, कधीही बेबीला फिट वगैरे केलं ना, तर प्लीज करून ढेकर वगैरे काढत जा. डॉक्टरनेही तेच सांगितलं, आपण ढेकर वगैरे काढत नाही, आपल्याला वाटतं काही नाही होत आणि तेही ढेकर देत नाही. मग आपण तसंच झोपू घालतो आणि मग नंतर नाकातोंडातून उलटी करतात. मग आपण घाबरून जातो काय झालं म्हणून. तर कधीही ना त्याची त्यांची ढेकर वगैरेच काढत जा. जे मला अनुभव आहे ना, मी तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर प्लीज करून असं करत नका जाऊ. आणि मग 2-3 दिवसापासून त्याला खूप जास्त सर्दी वगैरे झालती आणि उलटी केलती. मग अंघोळ वगैरे घातली आणि मग टिका ना इतका जास्त त्याला कंटाळायचा ना, लावूच देत नाही, बळजबरीने लावावं लागतं. मग टिका वगैरे लावला आणि मलाही खूप जास्त भूक लागली होती. तर मस्त चहा वगैरे बनवला आणि मग पेला चहा. कसं ना, आता लहान मुलं आहेत त्याच्यामध्ये टाईम वगैरे भेटत नाही. मग आपल्यालाही खूप जास्त भूक लागते. मग चहा वगैरे पिला आणि मग संध्याकाळचा टाईम झालता. तर बघा कसं दक्षू बसलाय आणि त्यांच्याबरोबर आपल्याला पण बघावं लागतं. जे ते बघताना ते कार्टूनला बघून मला लहानपणीची आठवण झाली आहे. खूपच छान होतं. चला इथं स्किप करते. बाय.